आपले प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या मस्साजोगमधून आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर धनंजय देशमुख हे देखील त्यांच्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। गोविंद, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्या असं सांगितले, काय प्रतिक्रिया आहे? मी ही प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांच्याकडून घेतोय। खरं तर ही घटना वेगळी आहे। आपण ज्या प्रकारे कालपासून बोलतोय, जे फोटो आपण बघतोय आणि एक बाब तुम्ही सातत्याने म्हणताय की जे फोटो केलेत हे कौर्य जे दिसतंय याला कुणाचं राजकीय पाठबळ होतं, तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायला आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। त्याच्यावर मला काहीच बोलायचं नाही। आतापर्यंत 2 महिन्यात जे आम्हाला तकलीफ झाली, ह्याच राजकीय पाठबळानं जे आम्हाला विविध जागेवर धमकवण्यात आलं, आरोपी इथं आल्यावर त्याचं समर्थन करण्यात आलं, त्याच्यावर मोर्चे काढण्यात आले, ह्याची नैतिकता त्यांची होती खरी तर, की आरोपीला मदत करू नका, आरोपीचं मनोबल वाढवू नका, का नाही केलं असं, म्हणून मला त्या गोष्टीवर काहीच बोलायचं नाही। पण लोकांना असं वाटत होतं, कारण ज्या प्रकारचे हे गुन्हे घडलेत हे काही एका दिवसातला गुन्हा नाही आहे। म्हणजे संतोष अण्णाचं जे काही झालं ते आता डिसेंबर महिन्यामध्ये झालं, पण यापूर्वी सुद्धा यांना काही राजकीय पाठबळ होतं? सगळं राजकीय पाठबळानंच आत्तापर्यंत ह्यांनी केलंय। राजकीय पाठबळ देणाऱ्याला ही गोष्ट माहिती आहे आणि करणाऱ्याला ही गोष्ट माहिती आहे, महाराष्ट्राला गोष्ट माहिती आहे, बीड जिल्ह्याला माहिती आहे। त्यामुळे ह्यांच्यावर बोलणं म्हणजे उलट्या म्हणजे पालत्या घड्यावर पाणी ओतल्यासारखं आहे। पण या दरम्यान अनुभव मला माहिती आहे की लोकांची जी साथ मिळाली आपल्याला, म्हणजे ज्या वेळेस गरज होती त्यावेळेस देशमुख कुटुंबासोबत थांबले, असं मसाजोगचे नागरिक होते, बीड जिल्ह्याचे किंवा राज्यातले लोक सोबत आहेत। माझं जे गाव आहे ना, मी आयुष्य जरी त्याच्यासाठी काही जरी केलं, कुठलीही गोष्ट, तरी मला त्याचे जे मला जे ओटीत घेतलेलं आहे माझ्या घराला, त्याचे उपकार कधी मी फेडू शकणार नाही। आणि तुम्ही सगळे म्हणते नाव घ्यायला लाखो लोक आहेत, कोणाचंच नाव नाही घेऊ शकत। सगळ्यांना तेवढीच मोलाची साथ दिली। तुम्ही प्रसारमाध्यमांना एक दिवसही ह्याच्यामध्ये 1 मिनिटही मागं कुठं तुम्ही हटला नाहीत, म्हणून या लोकांना मी कधीच विसरणार नाही। न्यायाच्या लढाईमध्ये तुम्ही मला खूप पाठीवर खंबीरपणे हात देऊन लढ म्हणायला तुम्हीच मला बळ दिले आतापर्यंत, आणि इथून पुढे तुम्ही द्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे। पण धनभाऊ, 80 दिवस लागले, चार्जशीट तयार झालं, 180 दिवस होते कर्तव्य याडीला, पण वेगाने तपास झाला। आता काय वाटतं की आता न्याय देण्यासाठी किती दिवसात हे सगळं घडलं पाहिजे? पुढलं सगळं ह्यांनी जे काय त्यांना चेंजेस करता येतात आणि ह्यांना कसं ठासून मारता येतंय या नराधामांना, ह्याच्यासाठी ह्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि महाराष्ट्राला दाखवलं पाहिजे की कसं गुन्हेगाराला सजा दिली जाते। आपण बघतो की धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिल्यात आणि मसाजोगचे नागरिक खरं तर यामध्ये कायम अग्रक्रमी होते आणि ज्यांनी हा लढा उभा केला होता। मसाजोगमधून आंदोलन झाले, आंदोलनाचा उद्रेक झाला आणि त्यानंतर आज बघतोय आपण की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होतोय। तर राजकीय भूमिका किंवा राजकीय भाष्य करणं जरी धनंजय देशमुख टाळत असले तरी एक सुतोवाच करतायत की या लोकांना नेमकं कुणाचं पाठबळ होतं, कुणाच्या जोरावरती हे लोक अशा क्रूर हत्या करत होते, कुणाच्या जोरावरती अगदी दहशत माजवण्याचं काम ही सगळे मंडळी करत होते, हा प्रश्न मात्र अनउत्तरितच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।